चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आज आपण परत एक रायटिंग स्किलचा या ठिकाणी जो भाग आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा आहे। 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटतात। तर बघा, रायटिंग स्किलमध्ये जे 4 प्रश्न असतात त्याच्यापैकी हा एक प्रश्न असतो। तर त्याच्यामध्येही 3 ऑप्शन असतात, पण आपण ते ऑप्शन्स न निवडता आपण स्पीच रायटिंग हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे। तर बघा, आज या ठिकाणी आपण एक उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत स्पीच रायटिंगचा। तर बघा, जो टायटल आहे, ठीक आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते की जेव्हा आपण रायटिंग स्किल हा जेव्हा भाग आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहितो तेव्हा त्यावेळेस काय करायचं की रायटिंग स्किल, ठीक आहे, अशी हेडिंग तुम्ही वरती द्यायची आहे। त्यानंतर तुम्ही कोणती रायटिंग स्किल करताय त्याची हेडिंग तुम्हाला या ठिकाणी द्यायची आणि तुमच्या टॉपिकचं नाव या ठिकाणी अतिशय व्यवस्थित बोल्ड अक्षरामध्ये अंडरलाईन वगैरे करून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एक पेपर प्रेझेंटेशन या ठिकाणी करायचा आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, मी स्पीच ऑन मास्क फॉर सेफ्टी, ठीक आहे। तर आजच्या आपला जो स्पीच रायटिंगचा विषय आहे तो आहे मास्क फॉर सेफ्टी, ठीक आहे। तर आता सुरुवात कशी करायची, तर या पद्धतीने पहिले आपण टायटल आपलं लिहून घ्यायचं आहे, आपल्या टॉपिकचं नाव या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे चांगल्या अक्षरामध्ये, व्यवस्थित, नीट अँड क्लीन, ओके। आणि त्यानंतर बघा या ठिकाणी सुरुवात कशी करायची स्पीच रायटिंगची। रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स। आता या ठिकाणी ना जो क्वेश्चन होता तो असा होता की एका कॉलेजमध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग, ठीक आहे, हे तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे। तर आता कॉलेज म्हटल्यावरती या ठिकाणी रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स ह्या सर्व गोष्टी येणारच आहेत, म्हणून रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स ह्या लाईनने तुम्हाला काय करायची आहे, सुरुवात करायची आहे। त्यानंतर अ व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन प्रेझेंट हिअर, टुडे आय एम टॉकिंग अबाउट मास्क फॉर सेफ्टी। तर बघा, जास्तीत जास्त ह्या ज्या लाईनी आहेत वरच्या ह्या चेंज होणार नाहीयेत, ठीक आहे, कारण स्पीच रायटिंग करताना तुम्ही कुठे ना कुठे हे शब्द या ठिकाणी हे सेंटेन्स वापरणारच आहोत की अ व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन प्रेझेंट हिअर, ठीक आहे। स्पीच रायटिंग करताना हे लक्षात ठेवायचं की अशा 1-2 लाईनी किंवा असे 1-2 सेंटेन्सेस हे तुम्ही बाय हार्ट करून जायचं आहे, लर्न करून जायचं आहे, ठीक आहे, पाठ करून जायचं आहे। त्याच्याने काय होईल की 1-2 लाईन तुम्हाला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला सोपं जाणार आहे, ठीक आहे। फक्त तुमचं काय चेंज होणार आहे या ठिकाणी, तर तुमच्या टॉपिकचं नाव या ठिकाणी चेंज होणार आहे। आपल्या टॉपिकचं नाव आज आहे मास्क फॉर सेफ्टी, ठीक आहे। तुम्हाला जो प्रश्न या ठिकाणी दिलेला असेल, जो टॉपिक या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असेल तो तुम्ही या ठिकाणी लिहाल, ठीक आहे। टुडे आय एम टॉकिंग अबाउट, ठीक आहे, हे सेंटेन्स तर नक्कीच करून ठेवायचं आहे तुम्ही। कोणता सेंटेन्स, टुडे आय एम टॉकिंग अबाउट, हा सेंटेन्स कंपल्सरी करूनच ठेवायचा आहे। In today's world, wearing a mask has become a very important for our safety. A mask protects us from harmful germs, virus, and air pollution. It acts as a shield and helps in preventing the spread of infectious diseases. Masks also protect us from dust, smoke, and pollution, especially in big cities. By wearing a mask properly, we can reduce health risk and breathe safety, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी वाक्य कसं बनवलेलं आहे, सेंटेन्स जे आहेत ते अतिशय स्मॉल सेंटेन्सेस यूज केलेले आहेत आणि अतिशय सोपे सेंटेन्सेस या ठिकाणी यूज केलेले आहेत, ठीक आहे। मास्क का इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, स्पेशली अशा एरियामध्ये ज्या ठिकाणी पॉल्युशन खूप जास्त आहे अशा ठिकाणी स्पेशली मास्क म्हणजे सिटीजच्या ठिकाणी मास्क वेअरिंग करणे अतिशय इम्पॉर्टंट आहे। कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर जे हेल्थ रिस्क आहेत, आजकाल खूप हेल्थ रिस्क होत आहेत, ते रिड्यूस करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे की मास्क हे इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। ब्रीथ सेफ्टी सुद्धा आहे। स्पीच रायटिंगच्या शेवटी, ठीक आहे, शेवटी तुम्हाला या ठिकाणी कन्क्लुजन लिहिणे खूप महत्त्वाचं आहे। I would like to say that a small mask can save many lives. Thank you. ठीक आहे, शेवटी काय लिहायचं आहे, थँक्यू लिहायचं आहे आणि 2 ओळीमध्ये 2 सेंटेन्सेस वापरून या ठिकाणी तुम्हाला कन्क्लुजन संपवायचं आहे, ठीक आहे। शॉर्ट आणि स्वीट आन्सर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। अतिशय छोटे छोटे सेंटेन्सेस तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे आहेत, जास्त मोठे सेंटेन्सेस यूज करायचे नाहीत। आणि सुरुवातीला मात्र ह्या लाईनी, ह्या बघा 1 आणि 2 ही लाईन तुम्ही या ठिकाणी लक्षातच ठेवायची आहे, बाय हार्ट करून ठेवा, लर्न करून ठेवा, ठीक आहे।
तर स्पीच रायटिंग करताना फक्त ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर टायटल लिहायचं आहे व्यवस्थित, जी सुरुवात आहे ती अशा पद्धतीने करायची आहे. ठीक आहे. मेन बॉडीमध्ये तुम्हाला सिंपल सेंटेन्सेस यूज करायचे आहेत आणि कन्क्लुजन 1-2 लाईनीमध्ये तुम्हाला या ठिकाणी कन्क्लुजन संपवायचं आहे. बघा, याला पण 1 मार्क असतो आणि वरती जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करता त्यालाही 1 मार्क असतो आणि हे जे मेन बॉडी आहे, ठीक आहे, याला 2 मार्क असतात. तर अशा पद्धतीने मार्क्स 4 पैकी 4 या ठिकाणी तुम्हाला नक्कीच भेटू शकतात. ठीक आहे. आणि शेवटी थँकिंग यू किंवा थँक यू असं लिहायचं आहे. अशा पद्धतीने बघा या ठिकाणी स्पीच रायटिंग केली जाते. असं जर तुम्ही फॉर्मेट 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो यूज केला तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क नक्कीच भेटू शकता. आणि 16 पैकी 16 मार्क रायटिंग स्किलमध्ये जर मिळवायचे असतील विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्या टॉपिकवरती मी एक व्हिडिओ हा पूर्ण स्पेशली बनवलेला आहे आणि त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. सर्व गोष्टीची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. जाऊन तेही चेक करून घ्या. ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी परत एकदा पाहून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला लक्षात राहणार आहे, फॉर्मॅट लक्षात राहणार आहे आणि 16 पैकी 16 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. ओके. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण ठरला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जे विद्यार्थी नवीन असतात चॅनलवरती त्यांनीही या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या एका मित्राला या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर मात्र नक्कीच करायचा आहे, जेणेकरून त्यालाही 4 पैकी 4 मार्क भेटू शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.